आणि आता थेट जाऊयात विधानसभेत। वापरामुळे झालेल्या नुकसानीकरता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी विधेयक 2023 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी। प्रस्ताव असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 40 महाराष्ट्र भेसळयुक्त अप्रमाणित किंवा गैर छापाची बियाणे खते किंवा कीटकनाशके यांच्या विक्रीमुळे व वापरामुळे झालेल्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी विधेयक 2023 मांडण्यास अनुमती देण्यात यावी। प्रश्न असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 40 महाराष्ट्र भेसळयुक्त अप्रमाणित किंवा गैर छापाची बियाणे खते किंवा कीटकनाशके यांच्या विक्रीमुळे व वापरामुळे झालेल्या नुकसानी। तर विधानसभेतलं हे कामकाज आणि या पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे। तत्पूर्वी आपण पुढच्या बातम्यांकडे वळूयात। पुण्यामध्ये पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान 2 दहशतवाद्यांना पकडण्यात आलं होतं आणि या दहशतवाद्यांना पकडतानाचं एक्सक्लुझिव्ह सीसीटीव्ही फुटेज न्यूज 18 लोकमतच्या हाती आलंय। चेतना गार्डन मिठानगर इथून या दहशतवाद्यांना पकडण्यात आलेलं होतं आणि त्याचंच हे सीसीटीव्ही फुटेज आहे। हे एक्सक्लुझिव्ह फुटेज न्यूज 18 लोकमतवरती आपण पाहतोय। पुण्यामध्ये पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान 2 दहशतवाद्यांना पकडण्यात आलं होतं। ते कशा पद्धतीने पकडण्यात आलं होतं त्याची दृश्य या व्हिडिओमध्ये दिसतायत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत। हे सीसीटीव्ही फुटेज वैभव कधीचं आहे, कोणत्या वेळेचं आहे? श्वेता, 18 तारखेच्या रात्रीचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे। जे दोन्ही दहशतवादी पकडण्यात आलेले होते आणि तिसरा दहशतवादी जो पळून गेला होता, मोहम्मद युनुस साकी आणि इम्रान खान यांना पकडण्यात आलेले होते। तर शहानवाज आलम जो आहे हा तिसरा दहशतवादी पळून गेलेला होता। या तिन्ही दहशतवाद्यांना पकडून आधी कोथरूड पोलिसांनी नाकाबंदीमध्ये त्यांना पकडलेलं होतं गाडी चोरताना, आणि त्यानंतर त्यांना जेव्हा हाऊस सर्चसाठी म्हणजे घरझडतीसाठी त्यांच्या मिठानगरच्या चेतना हाऊसिंग सोसायटीमध्ये ते भाड्यानं राहत असलेल्या फ्लॅटवरती नेण्यात आलेलं होतं। त्या ठिकाणाहून शहानवाज हा पोलिसांना चकवा देऊन पळून गेलेला होता। हे तिन्ही दहशतवादी पळून जाण्याच्या प्रयत्नात होते, मात्र दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आलं होतं आणि शहानवाज जो आहे तो तिथून पळून गेलेला होता। याची एक्सक्लुझिव्ह सीसीटीव्हीची दृश्य जी आहेत ती न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहेत आणि या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो एटीएस कडून सुरू आहे। आतापर्यंत जवळपास 5 अरेस्ट जे आहेत ते या प्रकरणामध्ये करण्यात आलेले आहेत दहशतवादी कारवायांच्या। जी माहिती एटीएसला तपासात मिळाली आहे त्यानुसार या दहशतवाद्यांची पुण्यामध्ये घातपात घडवण्याची सगळी तयारी जी आहे ती पूर्ण झालेली होती। बॉम्ब टेस्टिंग असू द्यात किंवा बॉम्ब बनवण्याची सामुग्री गोळा करून त्याची चाचणी असू द्यात, या पुण्याच्या आसपासच्या अनेक रिमोट एरियामध्ये त्यांनी ही तपासणी जी आहे ती केलेली होती आणि त्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे नाकाबंदीत ते अटक झाल्यानंतर उघड झालेला होता। त्यापूर्वी त्यांनी अनेक संवेदनशील स्थळांना भेटी दिलेल्या होत्या। त्यासोबतच पुण्याच्या आसपासच्या जंगलामध्ये वेघाटामध्ये त्यांनी या बॉम्बची चाचणी जी आहे ती सुद्धा केलेली होती। याचा स्फोट होतो का किंवा ते बनवण्याची सगळी प्रक्रिया जी आहे ती तिथं केलेली होती आणि तसे ट्रेसेस जे आहेत ते एटीएसला मिळालेले आहेत, तसे पुरावे एटीएसला मिळालेले आहेत आणि आतापर्यंत 5 जणांना या सगळ्या प्रकरणामध्ये अटक केलेली आहे। न्यूज 18 लोकमतच्या हाती हे एक्सक्लुझिव्ह सीसीटीव्ही दृश्य लागलेत, ज्यावेळेस पोलीस कर्मचाऱ्यांनी या 2 आरोपींना 2 दहशतवाद्यांना संशयित दहशतवाद्यांना पकडलेलं होतं आणि त्यांच्या घराच्या खाली हाऊस सर्च करताना त्यांनी पळून जायचा प्रयत्न केलेला असताना त्यांना पकडलं होतं दोघांना। शहानवाज हा तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरला होता, ज्याच्या शोधार्थ अजूनही NIA, ATS आणि अनेक एजन्सीज ज्या आहेत त्या त्यांच्या मागावरती आहे। त्याचीच ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत ज्यावेळेस या दोन्ही संशयित दहशतवाद्यांना चेतना हाऊसिंग सोसायटी मिठानगर या त्यांच्या घरी सर्चसाठी नेण्यात आलेलं होतं आणि तिथं त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना पुन्हा अटक करण्यात आलेली होती। बरोबर वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। विधान परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवरती विरोधकांच्या आरोपांना उत्तरं दिली। बारसोतील आंदोलनाच्या मुद्द्यावर सुद्धा फडणवीसांनी विधान परिषदेत स्पष्टीकरण दिलं आणि या आंदोलकांना बेंगळुरूतून फंडिंग असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी केला। प्रत्येक आंदोलनात ठराविकच लोक दिसतात असाही त्यांनी आरोप केला। तर दंगली घडवून महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा प्रयत्न असून यातूनच औरंगजेबाचा वाद अचानक होणं हा योगायोग नाही असा दावा त्यांनी केला। तर राज्य सरकार निवडणुकांपासून पळ काढत असल्याच्या आरोपांना सुद्धा त्यांनी प्रत्युत्तर दिलं। कोर्टात खटला सुरू असल्यामुळे निवडणुका लांबणीवरती असून आम्हालाही निवडणुका हव्या आहेत, निवडणुकीसाठी आमची देखील तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं।
बारसूचा एक मुद्दा या ठिकाणी आपण उपस्थित केला आणि बारसूच्या संदर्भात अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं पाहिजे की ही रिफायनरी जी आपल्याला करायची आहे ही रिफायनरी या महाराष्ट्राच्या हिताची आहे. आपल्याला कल्पना असेल आपण उशीर केल्यामुळे याच्यामध्ये सरकारी कंपन्यांसोबत जी कंपनी येणार होती त्याने पाकिस्तानमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. पाकिस्तानला त्याचा फायदा मिळतो. औरंगजेब हा टर्किक मंगोल या वंशाचा होता. टर्किक मंगोल वंशाचे या देशात आणि पाकिस्तानात मिळून काही लाख लोक आहेत. त्यामुळे इथले लोक औरंगजेबाचे वंशज देखील नाही आहेत आणि त्यामुळे तो कधीच इथला हिरो होऊ शकत नाही. पण अचानक हे जे काही या ठिकाणी झालं मग त्यातनं दंगा दंगली याच्या पाठीमागे काही डिझाईन आहे, काही डिसायफर आम्ही केलंही आहे. त्याच्या पाठीमागे कोण आहेत हे काही प्रमाणात लक्षात आलं आहे, काही अटका देखील आपण केलेल्या आहेत. पण मी एवढंच सांगतो की कुठल्याही परिस्थितीत या राज्यामध्ये आम्ही धर्माच्या आधारावर डिस्क्रिमिनेशन करणार नाही, काही झालं तरी करणार नाही, जातीच्या आधारावर डिस्क्रिमिनेशन करणार नाही. मात्र कोणी औरंगजेबाचं या ठिकाणी महिमा मंडन करणार असेल तर त्याला सोडणार देखील नाही. सर्व मुंबई महानगरपालिकेसहित आम्हाला इलेक्शन हवं आहे. आम्ही तयारीत आहोत, आम्हाला पाहिजे इलेक्शन. परंतु सुप्रीम कोर्टाच्या पुढे आपण नाही. आणि तरी आपल्याला जर वाटत असेल तर आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी इलेक्शन कमिशन स्वायत्त आहे. आपण जरूर इलेक्शन कमिशनकडे जाऊन माहिती घ्या, त्यांना विचारा. आणि जर नसेल तर आपण सगळे मिळून एकत्रित जाऊ आणि त्यांना सांगू की बाबा करा इलेक्शन. काय अडचण आहे? काहीच अडचण नाही आहे. आणि आता पुढची बातमी आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये पालकमंत्री लोढांच्या कार्यालयावरून गदारोळ उडाला होता आणि यावरती विधान परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं. महानगरपालिकेमध्ये पक्षांची कार्यालयं नाहीत, नगरसेवक नाहीत, त्यामुळे पालिकेमध्ये तक्रार घेऊन येणाऱ्यांसाठी हे लोढांचं कार्यालय असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं. नवनियुक्त सदस्य आल्यावरती ते कार्यालय काढून टाकणार अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली. इंदापुरातल्या म्हसोबावाडीमध्ये 80 फूट खोल विहिरीचं रिंग काढण्याचं काम सुरू असताना अचानक मातीचा ढिगारा कोसळला आणि यात 4 कामगार अडकले होते. त्यातील 3 कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. एनडीआरएफ कडून 2 दिवसांपासून येथे बचाव कार्य सुरू आहे. पोकलेन मशीनच्या साहाय्यानं ढिगारा उपसण्याचं काम सुरू असून आज 3 कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. दरम्यान विहीर मालकावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे. गेल्या 2 दिवसांपासून इथे खोदकाम सुरू होतं कारण 4 कामगार या ढिगाऱ्याखाली अडकलेले होते आणि त्यातील 3 कामगारांचे मृतदेह आता एनडीआरएफच्या पथकाच्या हाती लागलेले आहेत. आणखी एका कामगाराचा मृतदेह त्याचा शोध लागलेला नाहीये. 3घांचे मृतदेह बाहेर काढलेत. विहिरीच्या रिंग काढण्याचं काम सुरू असताना अचानक या आतमध्ये 4 कामगार काम करत होते. त्यांच्यावरती भला मोठा मातीचा ढिगारा कोसळला आणि त्यामध्ये 4 कामगार गाडले गेले होते. जितेंद्र जाधव आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. जितेंद्र, किती दिवसांपासून, किती तासांपासून हे शोधकार्य सुरू होतं? अखेर 3 कामगारांचे मृतदेह किती वेळानं हाती लागलेत? मंगळवारी साधारणतः 4 वाजता ही घटना घडली. त्याच्यानंतर रात्री उशिरा हे जे 4 कामगार विहिरीवर काम करत होते ते घरी आले नाहीत म्हणून मंगळवारी रात्री जे विहीर मालक आहेत त्यांच्या घरी शोधाशोध सुरू केल्यानंतर रात्री 9:30 वाजता च्या विहिरीचा कठडा कोसळून हे 4 कामगार विहिरीच्या मातीखाली दबले गेले होते. त्यानंतर 9:30-10 नंतर शोध पथकाने 4 पॉकलेनच्या मशीनने काम सुरू केलं होतं खोदायचं. त्याच्यानंतर बुधवारी पहाटे 5 वाजल्यापासून एनडीआरएफचे जवान या ठिकाणी आले होते. भली मोठी विहीर आणि खोल अशी 100 फुटाची विहीर होती आणि जी माती कोसळली होती ती काढण्याचं काम गेले 2 दिवस चालू होतं. आज 4था दिवस आहे आणि जवळपास 70 तास उलटून गेलेले आहेत आणि आता 3रा मृतदेह एनडीआरएफच्या जवानांना हाती लागलेला आहे आणि आता
जवळपास साधारणतः 1 ते 1.5 तासामध्ये 4ही मृतदेह आता वर आणल्यानंतर त्याचे पोस्टमॉर्टम करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. आत्ताच थोड्या वेळापूर्वी माहिती आपल्याला असं मिळाली की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर करावी असे देखील सांगितलेलं आहे. परंतु नातेवाईकांचं असं म्हणणं आहे की जे हा कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार होता त्याच्याकडून आमच्या या 4ही कुटुंबांना प्रत्येकी 5-5 एकर जी शेती मिळावी आणि जे संबंधित ठेकेदारांनी कुठलेही प्रिकॉशन न घेता हे जे 4 जणांचा यामध्ये जीव गेलेला आहे यांच्यावर अधिकाधिक शासन आणि कठोर अशी कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे. आतापर्यंत 3 जणांचे मृतदेह सापडलेत. अजून एक मृतदेहाचा शोध एनडीआरएफचे जवान करीत आहेत. जितेंद्र, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि आता पुढची बातमी आहे. वर्ध्याच्या इंदिरानगर परिसरामध्ये 2 गटामध्ये वाद झालाय आणि या वादाचं रूपांतरण हाणामारीमध्ये झालं. यावेळी दोन्ही गटांकडून एकमेकांना मारहाण करण्यात आली. बांधकामाच्या कारणावरून शिवीगाळ करत ही मारहाण झाली आणि दोन्ही गटांकडून पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून रामनगर पोलिसांनी 11 जणांना अटक केली आहे. नरेंद्र मते आमचे प्रतिनिधी वर्ध्यातून आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. 2 गटामध्ये झालेली हाणामारी, यामध्ये महिलांचा देखील समावेश दिसतोय. कारण काय होती? वर्ध्यातील इंदिरानगर जे झोपडपट्टी एरिया आहे त्या एरियामध्ये 2 परिवारामध्ये तुफान राडा झाला आहे. रात्रीच्या सुमाराची घटना आहे. विशेष म्हणजे बांधकामातून वाद झाला आणि वादाचं पर्यावरण जे आहे ते हाणामारीत झाले. दोन्ही गटातील महिला पुरुष एकत्रित आले आणि तुफान त्यांनी राडा घातला. एकमेकांना फावडे आणि काठीने हाणामारी केली आहे. हा वाद जो आहे तो रामनगर पोलिसात पोहोचल्यानंतर त्यांनी मात्र गुन्हा दाखल करीत दोन्ही गटाकडले 11 जणांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे याचा व्हिडिओ जो आहे तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यानंतर हे जे प्रकरण आहे ते उघडकीस आलेलं आहे. बरं नरेंद्र, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आता दोन्ही गटांकडून पोलीस ठाण्यात तक्रार तर झालेली आहे, मात्र त्याचा हा भयंकर असा व्हिडिओ समोर आलाय. 2 गटामध्ये झालेली हाणामारी आणि यामध्ये 11 जणांना अटक करण्यात आली आहे. ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक क्षेत्रामध्ये पालक वर्गामध्ये एकच खळबळ माजली. जोशी बेडेकर कॉलेजच्या प्रांगणामध्ये एनसीसीचं प्रशिक्षण देण्यात येतं आणि या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना आर्मी आणि नेव्हीच्या प्रशिक्षणपूर्वीचे धडे दिले जातात. पण विद्यार्थ्यांकडून एखादी चूक झाल्यास त्यांना ही अशी अमानुष शिक्षा केली जाते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जोशी बेडेकर कॉलेजच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलंय. विद्यार्थ्यांनी अजिबात काळजी करू नये, हे असले प्रकार आम्ही कुणीही खपवून घेणार नसल्याचं सुचित्रा नाईक यांनी म्हटलंय. तर या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कॉलेजच्या बाहेर आंदोलन करत घोषणाबाजी केली. असं व्हायलाच नाही पाहिजे. ही अतिशयच म्हणजे घृणास्पद गोष्ट घडलेली आहे. ती घडून गेली असेल तर ती अतिशय घृणास्पद आहे आणि नक्की याच्यावर आम्ही ॲक्शन घेणार. त्यांनी चूक केली आहे त्याला कदापिही सोडलं जाणार नाही. आणि मुलांनी केवळ एका मुलाच्या भीतीमुळे एवढी चांगली ॲक्टिव्हिटी सोडावी हे मला अजिबात मान्य नाही. आपण नक्की त्याची काही शहानिशा करू, नक्की त्याच्यावर ॲक्शन घ्यायला सुरुवात झालेली आहे ऑलरेडी आणि नक्की ते आपण शेवटापर्यंत नेऊ. आणि आता पुढच्या बातमीकडे वळतोय. तर पुढची बातमी आहे. युवासेनेच्या वतीनं जोशी बेडेकर आणि बांदोडकर महाविद्यालयाच्या बाहेर जोरदार निदर्शनं करण्यात आलेली आणि या संदर्भात प्राचार्यांनीच दिलेली प्रतिक्रिया आपण ऐकली की असे प्रकार होणं खरं तर चुकीचं आहे. तर नितीन देसाई यांचं पार्थिव हे आता इंडी स्टुडिओमध्ये आणण्यात आलेलं आहे आणि अंतिम दर्शनासाठी हे पार्थिव स्टुडिओमध्ये ठेवलं जाणार आहे. आधी जे रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टम झाल्यानंतर तिथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंत्यदर्शन घेतलं, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा. आणि आता नितीन चंद्रकांत देसाई यांचं पार्थिव हे कर्जतमधल्या एनडी स्टुडिओमध्ये आणण्यात आलं आणि ही अंत्ययात्रा निघाल्याचं दिसतंय. सर्व क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती आज एनडी स्टुडिओमध्ये जमलेले आहेत नितीन देसाई यांना अखेरचा निरोप देण्यासाठी.
आणि तिकडचीच हे थेट दृश्य आणि माझ्या सहकारी मनाली या सुद्धा तिथं उपस्थित आहेत. अतिशय शोकाकुल आणि भावपूर्ण असं वातावरण तिथं असणार आहे एनडी स्टुडिओमध्ये. एरवी असलेलं वातावरण आणि आज असलेलं वातावरण काय सांगाल मनाली? मी आत्ता आहे कर्जतमधल्या चौकीतल्या नितीन देसाई यांनी उभारलेल्या एनडी स्टुडिओमध्ये आणि दुर्दैव म्हणजे या स्टुडिओमध्ये ते स्वप्न घेऊन आले आणि याच स्टुडिओमध्ये त्यांनी आपल्या जीवनाचा अंत केला. माझ्या मागे श्रोता आपल्या प्रेक्षकांना आपण दाखवूयात. त्यांचं पार्थिव जे आहे ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे. काही वेळापूर्वीच मराठीचे दिग्दर्शक, मराठी सिनेमांचे दिग्दर्शक रवी जाधव ज्यांनी बालगंधर्व दिग्दर्शित केला आणि बालगंधर्व ज्याचं कला डिझाईन ज्यांनी साकारलं होतं, त्याला भव्य दिव्य रूप ज्यांनी दिलं ते नितीन देसाई. यांची मैत्री ही खूप जुनी होती, पण अशा पद्धतीने भेट होणं हे खरं तर कोणाच्याही मनी नव्हतं. आज रवी जाधव यांना सुद्धा प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांच्या भावना अनावर झाल्या. खूप मोठं विश्व आपण गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. हिंदी सिनेसृष्टीचे दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्यासोबत सुद्धा नितीन देसाई यांनी अनेक चित्रपटांमधून काम केलेलं होतं. ते सुद्धा त्यांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. राजकीय नेते आहेत, विनोद तावडे या ठिकाणी उपस्थित आहेत. खासदार उदयनराजे भोसलेंनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे. शिशिर शिंदे यांनी अंत्यदर्शन घेतलेलं आहे. नातेवाईक मंडळी उपस्थित आहेत. संपूर्ण चाहता वर्ग, त्यांचे जे सहकारी, त्याचबरोबर इथले गावकरी सुद्धा त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत. आपण दृश्यांमध्ये पाहतोय साधारण 3 ते 3:30 वाजेपर्यंत हे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर 4 वाजता नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओतीलच स्टुडिओ नंबर 6 म्हणजे ग्राउंड नंबर 6 या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांनी त्यांची शेवटची इच्छा ही व्यक्त केलेली होती. ऑडिओ रेकॉर्डिंग नोट सापडली त्यात त्यांनी म्हटलं होतं की माझा अंत्यसंस्कार या ठिकाणी करण्यात यावे आणि त्यांचं पार्थिव ज्या ठिकाणी ठेवलेलं आहे तो आहे लाल महाल. या संपूर्ण एनडी स्टुडिओची शान, ज्या ठिकाणी जोधा अकबर सारखे सिनेमे चित्रित झाले, अशोकासारख्या सिरियल, शिवाजी छत्रपती सारखी, राजा शिवछत्रपती सारखी सिरियल जी आहे ती या ठिकाणी शूट झालेली होती. हा त्यांचा सगळ्यात आवडता स्टुडिओतला भाग होता लाल महाल आणि या ठिकाणी त्यांचं पार्थिव जे आहे ते आता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे. श्वेता, मनाली धन्यवाद या सगळ्या अपडेट्ससाठी आणि आपण वेळोवेळी कर्जतमधल्या एनडी स्टुडिओतली हे सगळे अपडेट घेत राहू आणि कारण थोड्याच वेळात नितीन देसाई यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जातील. मात्र सध्या त्यांचं पार्थिव एनडी स्टुडिओमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवलेलं आहे. दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ज्येष्ठ कवी ना.धो. महानोर यांचं देखील निधन झालं आणि त्यांच्या पार्थिवावर सुद्धा आज त्यांच्या मूळ गावी पळसखेडा इथे अंत्यसंस्कार होणार आहेत. दुपारी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. पळसखेडा इथल्या आनंद यात्रा या निवासस्थानी ना.धो. महानोर यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय.